नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त इथे ना सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती ना, आज पण सुट्टी होती. आता सुट्टीचा दिवस थोडंसं निवांतच असतं. पूर्ण कामं आवरायला जरा उशीरच होतोय मला आणि कधी-कधी लवकर आवरून जाते. पण सुट्टीच्या दिवशी कधीच माझं आवरत नाही. तरी ते ना काहीतरी म्हटलं वेगळं बनवा. आता उन्हाळा लागलं ना तर काहीच खाऊ वाटत नाही. म्हणजे काहीतरी चांगलं पाहिजे. चांगलं राहिलं तर खाऊ वाटतं आपल्याला, नाहीतर नकोच वाटतं. जेवायची इच्छाच होत नाही. उन्हाळ्यात नुसतं आपल्याला पाणीच जातंय. तर म्हटलं चला पराठेच करते. बटाट्याचे पराठे आमच्या घरी आवडतात, खूप आवडीनं खातात. तर म्हटलं चला तेच बनवते. आणि नाश्ता वगैरे आम्ही काही केलं नव्हतं. नाश्ता जर केला तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याच्यावरच राहून जातात आणि मग जेवणाचं ना सगळं हेच होऊन जातं. त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता पराठेच करून घेते लगेच आणि सगळ्यांचा नाश्तासुद्धा होऊन जाईल किंवा त्याच्यामध्ये जेवणसुद्धा होतोय. तरी ते माझं सकाळचं आवरून घेतलं होतं मी. कपडे माझे धुवून झाले होते. सगळे कामं मी आवरून घेतले होते. फक्त आता मला गरम-गरम नुसतं पराठे बनवायचे होते. कणिक मळून ठेवला होता, बटाटे उकडून ठेवले होते. सगळी तयारी माझी झालेली होती. आता 12 वाजले होते. 12 वाजेपासून मी ह्या ब्लॉगची सुरुवात करते आणि सुट्टी राहिली का दोघं बापले का ते घरीच होते, म्हणून कोणाचं टिफिन वगैरे काही बनवायचं नव्हतं सकाळचं, म्हणून दुपारचं मस्त निवांत करणार होतेच मी. तरी तर लगेच आहे ना म्हटलं चला लगेच मसाला तयार करते आणि त्याच्यानंतर लगेच बनवून सुद्धा घ्यायचे होते. तर मला तुम्ही भरपूर कमेंट केल्या की ताई तुझं काय दुखतंय नेमकं तू सांगून दे, सगळे कन्फ्यूज आहे. तर मी तुम्हाला इतकंच सांगते सध्या की आता माझी तब्येत बरी आहे. लवकरच मी तुमच्यासोबत सगळी काही गोष्टी शेअर करेल. पण आता सध्या मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. किंवा एखाद्याची कमेंट होती की ताई तू थायरॉईड वगैरे चेक कर तुला असेल तर. मला तसलं काही नाही ताई, मी एकदम नॉर्मल आहे. पुढं मी तुमच्यासोबत शेअर करेलच काय होतं काय नाही. पण आता सध्या मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. प्लीज तेवढंसं समजून घ्या. जरी मी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटत नाही, तर त्याच्यावर आहे ना म्हणजे असं विचार करू नका की माझं काहीतरी दुखतंय किंवा काहीतरी होतंय वेगळंच, काहीतरी आजार लागले की काय, असं तसं काही विचार करूच नका प्लीज. तसं काहीच नाही आहे. मी एकदम नॉर्मल आहे. थोडंसं माझी तब्येत डाऊन आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगेल. सध्या मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण मी एकदम मस्त आहे. आणि तुम्ही पण मला खूप प्रेमानं विचारताय. तुम्ही काय मला तसलं काही बोलत नाहीये. पण कधी-कधी कसं होऊन जाते की काही गोष्टी आपल्याला शेअर करता येत नाही किंवा कधी-कधी करता येते. म्हणून थोडंसं मला वेळ द्या. तुमच्यासोबत मी सगळी काही गोष्टी शेअर करेल. माझी दुःखाची किंवा सुखाची सगळे काही गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. पण काही काही गोष्टी अशा असतात, एक वेळ आल्यावरच आपल्याला सांगता येते. म्हणून आहे ना आता सध्या मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण खरंच मला कधी-कधी खूप म्हणजे असं म्हणजे माझी तब्येत डाऊन असते. कधी चांगलं असतं, कधी कसं असतं. असंच माझं सध्या चालू आहे. तरी पण मी नेहमी असं ब्लॉगिंग वगैरे करत असते आणि तुमच्यासोबत माझी सगळं काही रुटीन किंवा सगळं काही दिवसभरची सगळी रुटीन किंवा सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून मला त्याच्यामध्ये खूप आनंद भेटतोय. आणि एक दिवस जर मी ब्लॉग टाकलं नाही ना, तर तुमच्यासारखंच मला पण होतंय की आपण आज ब्लॉग टाकलं नाही, मनच लागत नाही माझं कुठे पण. म्हणून मी एक शेअर करतच असते. आणि अजून एक प्रश्न होता की ताई तू कोणत्या ॲपमधून म्हणजे एडिटिंग करते, कोणत्या ॲपमधून व्हॉईस ओव्हर करते, कसं करते ते आम्हाला दाखव आणि सांग. तर मी इनशॉट ॲप आहे त्याच्यावरूनच एडिटिंग करते. मला सगळ्यात सोपा ॲप तो वाटतो. दुसरे भरपूर आहेत म्हणजे एडिटिंगसाठी, पण मला असं वाटतंय की सगळ्यात सोपं इनशॉट शिवाय दुसरे कोणतेच नाही आहे. खूप सोपं आहे. आपण जर नवीन जरी असलो आणि त्याच्यामध्ये एडिटिंग आपण केली की लगेच आपल्याला समजतंय. पूर्ण ऑप्शन असतात आणि सगळं व्यवस्थित आपल्याला समजून पण जाते आणि झटपट होऊन पण जाते. आता दुसरे ॲप माझ्याकडे होते. पहिले मी त्याच्यात करायची, पण मला काही त्याच्यामध्ये इतकं जमत नाही. म्हणून आहे ना मी इनशॉट ॲपमधूनच करते. आणि ताई थंबनेल कोणत्या ॲपमधून बनवते, तर थंबनेलसुद्धा मी इनशॉट ॲपमधून एकदम सिंपल बनवत असते. जास्त माझं थंबनेल इतकं चांगलं नसतं, म्हणजे नॉर्मली जसं माझं आहेत ना फोटो वगैरे असतात ते मी लावत असते आणि खाली थोडंसं आपलं जे काही व्हिडिओमध्ये आपण बोलतो ते लिहायचं असतं, बस बाकी काहीच नाही. एकदम साध्या पद्धतीने मी बनवत असते आणि मी बनवून पण बघितले एकदम जसे चांगले थंबनेल किंवा दुसऱ्या ॲपमधून, पण काही फरक पडत नाही. जितके आपल्याला व्ह्यू यायचे तितकेच येतात. म्हणून मी नॉर्मल जसं आहे तसं बनवत असते. आणि असं काही नसतं की चांगलं आपण एकदम थंबनेल बनवलं तर सगळे त्यालाच बघणार. आपल्याला जसं जमतं साध्या पद्धतीनं, जितकं साध्यापणाने आपण दाखवणार तितकंच चांगलं असतं. म्हणून मी नेहमी ना जसं मला जमतंय मी एका मिनिटामध्ये थंबनेल बनवत असते आणि लगेच हे करते. तर माझं काही जास्त अवघड नाही किंवा जास्त काही चांगलं थंबनेल नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते. आणि इनशॉट ॲपमधूनच मी थंबनेल बनवते. तर असं तुम्हाला काही अजून प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मला जितकं माहिती ना तितकं मी तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा जे काही माझं जो ओरिजिनल असतं म्हणजे मी जे करते ना तेच तुम्हाला मी सांगत असते. जर तुम्हाला काही वाटलं माझ्या व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी तुम्हाला त्याची माहिती घ्यायची असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल. तरी त्यानं लगेच सगळी तयारीसुद्धा मी करून घेतली होती आणि ताकला पण फोडणी दिली, म्हणजे सॉरी दहीच आणलं होतं. दहीला मी थोडीशी फोडणी देत असते आणि हिरवी मिरची, लसूण वगैरे सगळं टाकून खूप छान लागते पराठ्यासोबत. दुसरी चटणी आमच्या घरात आवडत नाही.
नाही, म्हणून मी नेहमी तसं बनवत असते. तर मस्त इथं माझे पराठेसुद्धा बनवून झाले होते. सगळे लगेच मी भाजून घेतले आणि म्हटलं चला आता लगेच जेवून घेऊया. कसं जास्त म्हणजे थंड झाल्यावरती चांगले लागत नाही, एकदम गरम गरमच पाहिजे. किचनवर सगळंच असलं तसंच पसारा मी पडू दिलं होतं आणि लगेच जेवायला बसलो होतो. पण राजवीरला तसलं काही आवडत नाही, तो कधीच खात नाही, म्हणून त्याच्यासाठी मला चपाती भाजायची होती. आता हा चपातीचा माझं पॅन नाही, डोशाचा आहे, पण एक चपाती मी त्याच्यावर भाजून घेत असते, काही हरकत नाही. इतकं काही तो खराब होत नाही. मला माहिती चपातीनं होतंय थोडंसं, पण एखादी चपाती जर बनवायची असली ना तर मी बनवून घेत असते. एखाद्या वेळेस चालतंय की तसं. तर इथं राजवीरसाठी चपाती भाजी पाहिजे होती, त्याला ते वाढलं ना आमच्यासाठी पराठे आणि मस्त ताकला फोडणी दिलेली. मस्त जेवण केलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर दुसरे राहिलेले कामंसुद्धा मला आवरायचे होते. कधी-कधी कसं होऊन जाते, थोडंसं जरी आपल्याला बरं वाटलं ना, तर मला असं वाटतं की माझं घर एकदम क्लीन पाहिजे किंवा सगळं कामं माझे आवरलेच पाहिजे. म्हणून पटापट मला सगळं आज आवरायचं होतं आणि मला बरेपैकी आज इतकं चांगलं वाटत होतं, खूप छान. तर म्हटलं चला आता हे सगळं राडा आवरून घेते. इतकं पसारा झालाय. आता तुम्ही म्हणतात ना, ताई तुझ्या मांडणीवर सगळं व्यवस्थित कसं काय राहते, तर नेहमी मी नेमणटकं ठेवत होते म्हणून ते चांगलं राहत होतं. पण 8 दिवसापासून नाही ना, मी असं कसंच या मांडणीकडे बघितलं नाही. जसे भांडे घासते तसं लावून देते, तर इतका काही पसारा झाला होता. ते बघून आहे ना मला खरंच घरात सुद्धा मन लागत नव्हतं. म्हटलं चला आता हे सगळं काही व्यवस्थित मला आवरून घ्यायचं होतं. आणि तुम्ही बोलतात ना मला, की इतके भांडे कशाला ठेवते ताई, वरती सगळे ठेवून द्यायचे. 2 माणसासाठी इतके भांडे लागतात का? तर आज मी तसंच ठरवलं. जास्त जितके भांडे राहिले तितके आपल्याला कामं असतात, म्हणून मी अर्धे भांडे आज ठेवणार होते आणि ही मांडणीसुद्धा मला आज ठेवून द्यायची होती. म्हणजे ठेवणार नाही, तरी कुठेतरी म्हणजे असे समोर लावणार नाही मी, असं करून त्याला काढणार होते. आणि जे काही माझं ते दगडाचं रॅक आहेत ना, त्याला काय म्हणतात मला सांगता येणार नाही, पण त्याच्यावरचे जे काही भांडे होते एक्स्ट्राचे, म्हणजे शोसाठी मी लावलेले होते, ते सुद्धा मला आता काढून आहे ना ठेवून द्यायचे होते आणि तिथे ना रेग्युलर जे काही भांडे लागतात ते लावायचे होते. आता ही डिश मी कधीच वापरत नाही, फक्त मी शोसाठीच ठेवली आहे. म्हणजे वापरते कधीतरी काहीतरी नवीन आपण बनवलं तर, नाहीतर असं डेली यूज करायला गेले तर माझ्याकडून किती फुटले असतील. मला जमतच नाही, ते हातातून पडतंच माझे भांडे वगैरे, म्हणून आहे ना हे सगळं काही मला आता ठेवून द्यायचे होते. वाट्या असू द्या, कप असू द्या, सगळे माझ्याकडे डबल डबल सेट आहे ना. हा रॅक आहे ना छोटासा आहे, पण त्याच्यावर इतके प्लेटी वगैरे माझे बसत होते. ते मी Meeshoवरून घेतलेला आहे, तो पण प्रोडक्ट मी टॅग करते. आणि जे काही कप वगैरे आहेत ना, ते सगळे सेट माझे डबल डबल होते ना, ते म्हटलं चला आता सगळे ठेवून देते, जेव्हा आपल्याला लागणार तेव्हा आपण काढू शकतो. पण आता सध्या इतकं पसारा होऊन जातं, इतकं पसारा बोलले तर सगळे भांडे मला घासावं लागतं. कधी कधी आपल्याला बरं नसतं, मग इतकं पसारा होऊन जातं, ते घरात मन लागत नाही. आणि गिलास वगैरे तर माझ्याकडे ना जास्तच जास्त बोलले 30-40 तरी असेल, आणि इतके गिलास मी वरती ठेवते. ते आता मला अर्धे ठेवून द्यायचे, मला 2-3च मी वरती ठेवणार आहे. आणि जेव्हा माझं स्वतःचं घर होईल तेव्हा मी सगळे भांडे लावेल किंवा सगळं व्यवस्थित करेल. आता माझा पहिला रूम खूप मोठा होता, म्हणून मी सगळे भांडे लावले होते आणि मला असं वाटत होतं की इथं पण लावायला पाहिजे, ते पण छान दिसेल, आपण तसं करू शकतो. पण नाही, मी लावून बघितले, इतकं राडा होऊन जाते, म्हणजे जागा कमी पडते आणि मग कसं लावायचं तेच कळत नाही. आणि इथे यांचं चालू होतं की तुला बसता येत नाही का? एक दिवस जर बरं वाटलं की तुला खटपट काहीतरी येतेच, आणि मोठेली वस्तू असते ना ते माझ्याकडून उचलत नाही. मग मी त्याला सांगत असते, तर ते बोलतात की मला सुट्टीच्या दिवशी तरी तू आराम करू देत जा आणि थोडंसं बसू देत जा. तर मी म्हटले तुम्हाला नाही मी बोलवत आहे. आता जर तुम्हाला मी ऐकलं असतं बरं का, जे काही आम्ही बोलतोय ना ते, पण म्हटलं जाऊ द्या, आमची लँग्वेज खूप वेगळी आहे आणि तुम्हाला काही समजणार पण नाही. आणि तुम्ही मला मागं बोलले होते की ताई तुमच्या लँग्वेजमध्ये एक व्हिडिओ बनव, तर मी बनवणार आहे. पण पण आता सध्या तरी नाही. इथे ना ते मला तेच म्हणत होते की नको करू तसं, कशाला काढतीये, जसं आहे तसं राहू दे, तुला बरं वाटतंय तर निवांत बस थोडंसं. पण नाही, मला हे सगळं आवरायचं होतं. माझ्या डोक्यात तेच चालतं की हे सगळं म्हणजे एकदम क्लीन झालं किंवा स्वच्छ झालं तर आपल्या घरात किती छान वाटेल, किंवा आपल्याला पण किचनमध्ये जेवण वगैरे बनवायला आज चांगलं वाटते. मला तर तसंच आहे, जेव्हा माझं किचन नेटकं असतं तेव्हाच मला जेवण बनवायची इच्छा होते, नाहीतर माझी इच्छाच होत नाही. माझं नको नकोच माझं मन म्हणतंय, पण चांगलं केल्यावर चांगलंच वाटतंय. तर सगळे काही जे प्लेटी वगैरे होते ते सगळे काढून घेतले. म्हटलं चला आता ही मांडणी सुद्धा मला काढून आहे ना वरती ठेवून द्यायची होती. ह्या मांडणीची मला गरज का पडत नाही ते पण मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक छोटासा रॅक आहे, मी तुम्हाला आता दाखवलं ते, त्याच्यावरती ना सगळे प्लेटी जे काही जेवणाचे आपल्याला लागतात ते सगळे बसू शकतात. आणि गिलास वगैरे इथं मी ठेवू शकते किंवा पातेले पण ठेवू शकते. तर चम्मच वगैरे ठेवायला माझ्याकडे दुसरे स्टँड आहे, म्हणून आहे ना मी ह्या मांडणीमध्ये काहीच ठेवणार नाही, त्याला व्यवस्थित आता वरती ठेवून देणार आहे. खूप माझ्या घरात पसारा होऊन जाते आणि ते बघून मला जमतच नाही. आता हे रॅक आहेत ना ते खूप छोटे आहेत, माझे डब्बे ना मोठे आहेत, तर ते
एकाच म्हणजे जो रॅक आहे ना मधलं त्याच्यामध्येच बसतात आणि वरचं खूप छोटा आहे ना तिथे एक पण डब्बा बसत नाही असं झालेलं आहे. खूप छोटे छोटे त्याने रॅक काढलेले आहेत आणि जे छोटे आहेत ते वरती ठेवले, मोठे आहेत ते खाली ठेवले. अशा करून मी ना सगळे डबे इथे लावणार आहेत आणि जे माझे मोठे डबे आहेत ना अल्युमिनियमचे ते वरती मी पोटमाळवर ठेवणार आहे. वरती एक पोटमाळ काढलेली आहे त्याच्यावरती ते ठेवू शकतो आपण. तर म्हटलं चला ते तिथे ठेवून देणार आणि छोटे मोठे जे काही वाट्या वगैरे जे आपल्याला डेली यूजसाठी लागेल ते खालच्या रॅकमध्ये ठेवून अशा पद्धतीने मी भांडे लावणार आहे. आणि सुटसुटीत तो छान पण दिसत होता. खूप जास्त गर्द झालं होतं म्हणून मला ते जमतच नव्हतं, म्हणजे छान वाटत होता तो, पण नेहमी आपल्याला भांडे घासायचे असतात आणि नेहमी मी तसं नाही करू शकत. म्हटलं चला असंच वेगळं लावते आता काहीतरी. आणि हे म्हणतं तू किती दिवस असं ठेवणार मला माहिती नाही, थोडे दिवस ठेवलं आणि परत तू तसलं तसंच करणार आहे, तुला जे करायचं ते करत बस, तू माझं काही डोकं खाऊ नको. म्हणून मी त्याला काही बोललेच नाही. फक्त जे काही मोठे वस्तू असतात ना ते माझ्याकडून उठत नाही तेव्हा मी त्याला बोलवत असते. हे सगळं काही व्यवस्थित आता लावून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवायचं होतं, त्याला बाहेर जायचं होतं म्हणून त्याच्यासाठी अगोदर मला चहा करून द्यायचं होतं. तर हे सगळे काही कामं मी साईडला सोडून दिले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला अगोदर पहिली चहा करून देते आणि त्याच्यानंतर परत माझ्या कामाला लागेल. तर इथे ना पहिले गॅस खूप खराब झाला होता. म्हटलं तसं चहा करायला पण चांगलं वाटत नाही म्हणून पहिली चहा करून देते आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिलेले माझे कामं परत मला आवरायचे होते. आता जेवण काही जास्त मला बनवायचं नव्हतं संध्याकाळचं, का आता मी खूप उशिरा जेवलो होतो, म्हणजे 1-1:30 वाजलं होतं आम्हाला. तरी इतक्या लेट जेवल्यावर काहीच इच्छा राहत नाही, वेगळं काहीतरी हलकं फुलकं खाल्लं की मग बरं वाटते आणि नुसतं जेवण बोलले की ते काही जमत नाही. तरी ते लगेच इथं सगळ्यासाठी चहा ठेवलं, चहा घेतलं आणि काही माझं किराणा संपलं होतं छोट्या डब्यामधलं ते सुद्धा काढून ठेवलं. तरी त्याने सगळ्यासाठी चहा ठेवला होता, सगळ्याला चहा सुद्धा दिलं आणि तेही दोघं बापले बाहेर गेले होते आणि राहिलेले काम परत मी आवरून घेतले. आणि त्याच्यानंतर ते येताना ना त्याने ना नूडल्स आणले होते. आता ते बोलले की घरी ट्राय करूया आपण, नेहमी आपण बाहेरचं खात असतो, यावेळेस तू घरी बनव. म्हटलं ठीक आहे. आता त्याची घरची इच्छा होती खायची, म्हटलं चला घरीच बनवूया. तरी तर लगेच मी तयारीला लागले. तर त्याने दूध वगैरे जे काही मला नूडल्ससाठी सामान लागत होतं ते सगळं काही आणलं होतं आणि आता मला फक्त सगळं काही कट करून घ्यायचं होतं आणि मग बनवायचं होतं. पहिले तर मी उकळायला टाकून दिलेत. आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत पुढच्या वेळेस शेअर करेल. आता पहिल्यांदा मी बनवत आहे आणि जर चांगली बनली तर मी पुढच्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. पहिल्यांदा सगळं काही जे व्यवस्थित आपल्याला जितकं सामान लागतं तितकं मी आणलं होतं, जितकं काही म्हणजे एका पॅकेटला आपल्याला किती लागतं सामान हे सगळं मला बघायचं होतं आणि पुढच्या वेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहिले ते उकळून घेतले व्यवस्थित आणि माझ्याकडे काही लोखंडाची कढई नव्हती. लोखंडाची कढाईमध्ये केले तर ते चांगले बनतात असं म्हणतात, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ह्या कढाईमध्येच करणार होते आणि खूप मोकळे मोकळे झाले होते. पहिले तर मी उकळून घेतले, म्हणजे जास्त काय आपल्याला शिजवायचे नसतात, 80% काहीतरी शिजवायचे होते, तर तेवढे मी शिजून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड पाणी टाकलं, छान असे मोकळे करून घेतले आणि आता पुढची प्रोसेस जे काही आहे ते करायची होती. तर सगळ्या भाज्या इथं मी कट करून घेतल्या होत्या. खरंच म्हणजे घरी काहीतरी आपण बनवलं ना तिची चव वेगळी असते असं वाटतं मला. तर पहिले सगळ्या भाज्या कट करून घेतल्या, लगेच परतून सुद्धा घेतल्या आणि लगेच इथं म्हटलं चला आता बनवून घेते. बाकीचे सगळे कामं माझे आवरून झाले होते, इतकंच मला बनवायचं होतं आणि गरम गरम फक्त खायचं होतं. इथे मी पहिल्यांदा बनवत होते ना म्हणून मला इतकं अंदाज कळलं नाही की आपल्याला किती बनवायचं, आपल्याला तिघाला किती लागेल, इतकामध्ये होणार का, एक पॅकेटच लागेल का, तसं मला समजलं नाही. ते खूप मोठे झाले होते, म्हणजे खूप जास्त झालेत, इतकं आपल्याला लागत नाही. आपण म्हणतो की आपण खाऊन घेणार पण तितकं आपल्याला जात नाही. एक प्लेट खाल्ली का आपण परत खाऊ शकत नाही असं वाटतं मला, कितीही टेस्टी असू द्या. आणि बाहेरचं पण तसंच, म्हणजे आपल्याला कमी आपण आणतो ना तर आपल्याला असं वाटतं की आपण अजून खाल्लं असतं, पण घरचं आपण बनवतो ना तेव्हा इतकं जात नाही. आणि खरं सांगते मी तुम्हाला, म्हणजे जसं आपण हॉटेलचं आणतोय ना त्याच्यापेक्षा ना टेस्ट खूप चांगली होते आणि खूप छान झाले होते. इतके छान झाले होते ना, तर मी बनवले म्हणून तुम्हाला मी सांगत नाहीये, खरंच खूप छान झाले होते. आणि जर माझ्याकडून ते खराब झाले असते किंवा मला जमले नसते ना तर मी तुम्हाला सांगून दिलं असतं. माझं जे असतं ते मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते. खरंच खूप एक नंबर झाले होते. तर या जेवायला. इथंच एंड करते. बाय.